स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत पनीर भुर्जी। त्याच्यासाठी इथे मी 400 ग्राम पनीर घेतलेले आहे किसून। त्याच्यानंतर टोमॅटो चिरून घेतलेत, कांदा बारीक चिरून घेतलाय, हे लाल मिरची पावडर आहे, ही धणे जिरे पावडर आहे, हा थोडासा गरम मसाला आहे, कसुरी मेथी घेतली आहे, अर्धे लिंबू घेतले चिरलेलं, आलं लसूण पेस्ट आहे, कोथिंबीर घेतली आणि हा थोडा आपल्याला किचन किंग मसाला लागेल। त्याच्यानंतर हे फोडणीसाठी फोडणीचं साहित्य आहे, जिरे मोहरी वगैरे, हळद हिंग। आता मी फोडणीला टाकते। बघा, आपण कढईमध्ये तेल घेणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं बटर लागेल तेलामध्ये, हे बघा। आता हे बटर विरघळलं की मी फोडणी देणार आहे। आपण जिरे टाकतोय, हे जिरं टाकलं मी, मोहरी टाकायची नाही ह्या बुर्जीला आपण, हळद घातली, हिंग घातलाय थोडासा। आता आपण कांदा टाकणार आहे, हा बघा। दोन मीडियम साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतले, 400 ग्राम माझं पनीर आहे। छानपैकी आता हा कांदा मी लालसर होईपर्यंत परतणार आहे। हा बघा, आता कांदा आपला भाजत आलेला आहे। हे आलं लसूण पेस्ट टाकते मी, जरा आलं लसूण पेस्ट पण आपल्याला अशी खरपूस भाजून घ्यायची ह्याच्यामध्ये, छान लागते बरं का भुर्जी ही। आपण जशी अंडा भुर्जी करतो नॉनव्हेज वाल्यांसाठी, तशीच ही व्हेज वाल्यांसाठी पनीर भुर्जी आहे। एकदा करून बघा, छान लागते। फक्त पनीर चांगलं छानपैकी किसून घ्यायचं, पनीर व्यवस्थित किसून घेतलं की मग प्रॉब्लेम नाही, छान लागते भुर्जी ती। साधी सिंपल रेसिपी आहे, काही अवघड नाही आहे, पण चवीला छान चपातीबरोबर खूप छान लागते खायला। आता मी टाकते टोमॅटो, हे बारीक चिरून घेतलेले टोमॅटो आहे। हे चांगलं भाजून घेते मी, छानपैकी टोमॅटो मऊ करायचे आपल्याला। थोडीशी कोथिंबीर टाकते मी फोडणीमध्ये। टोमॅटो चांगलं आपल्याला मऊ करायचे। हे बघा, आपला टोमॅटो पण आता छान भाजत आलेला आहे। आता आपण हे मसाले टाकूया। हे धणे जिरे पावडर आहे, हा गरम मसाला आहे अर्धा चमचा, आणि ही लाल मिरची पावडर आहे, ही तिखट मिरची पावडर आहे। ज्यांना कुणाला हिरव्या मिरच्या जर टाकायच्या असतील तुकडे तर ते टाकू शकतात, छान लागते त्याने पण। हे बघा, हे मसाले चांगले असे आता आपल्याला तेलामध्ये चांगले हे करून घ्यायचे, परतवून घ्यायचे। किचन किंग मसाला टाकते मी थोडासा, विसरले मी टाकायला, पण किचन किंगने सुद्धा स्वाद थोडा वेगळाच येतो बरं का भुर्जीला। हा बघा, हा मी किचन किंग मसाला टाकलाय। हे बघा, आता आपला मसाला छानपैकी परतला गेलाय, तेल सोडायला लागलाय मसाला। मी आता ह्याच्यामध्ये पनीर टाकते। हे बघा, आता हे आपण पनीर चांगलं असं हे करून घ्यायचं, परतवून घ्यायचं आपल्याला त्या मसाल्यामध्ये। हे बघा,
आपण किसून घेतलंय ना पनीर, त्याच्यामुळं बघा छानपैकी अगदी मसाल्यामध्ये बरोबर व्यवस्थित मिक्स झालेलं आहे पनीर हे बघा. खूप सोपी रेसिपी आहे आणि पटकन होणार आहे, वेळ नाही लागत त्याला. हे बघा हे बघा 3 ते 4 माणसांना होईल अशी रेसिपी आहे ही. 400 ग्राम पनीर आहे, कांदा टोमॅटो सगळं मिळून 4 माणसांना ही भाजी पुरते व्यवस्थित. हे बघा आता थोडा वेळ मी झाकून ठेवते, नंतर आपण पुढे बघूया. ही बघा ही आपली आता भुर्जी तयार आहे. तर मी मीठ टाकायला विसरले, हे बघा मीठ टाकते मी आता थोडंसं. त्याच्यानंतर आपल्याला ही कसुरी मेथी अशी हातावरती चोळायची. हे बघा छानपैकी अशी हातावर चोळून ही कसुरी मेथी टाकायची वरून. हे बघा बघा मंडळी किती छान भुर्जी आपली, किती मस्त अगदी छान दिसते बघा. दिसते पण छान आणि ती लागणार पण छान आहे, चवीला पण छान असणार आहे, दिसते पण छान. हे बघा आता आपण कोथिंबीर टाकूया वरून. लहान मुलांच्या टिफिनला रेसिपी छान आहे, आपल्याला घरी खायला पण छान आहे ही रेसिपी. हे बघा अशा तऱ्हेने आपली पनीर भुर्जी तयार आहे. हे बघा मित्रांनो अशा तऱ्हेने आपली पनीर भुर्जी तयार आहे, खाण्यासाठी तयार आहे. आपण लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा ही भुर्जी आणि चपाती छान लागते द्यायला, आणि आपण मोठी माणसं सुद्धा खाऊ शकतो. खूप चवदार होते ही भुर्जी, एकदा करून बघा. आणि बघा करून बघा, खाऊन बघा, आणि मला तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. बघा आता मी सर्व करते भुर्जी, बघा तुम्ही. हे बघा आता आपण सर्व करतोय भुर्जी. हे बघा जे लोक नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी हा एक खूप छान पर्याय आहे पनीर भुर्जीचा. हे बघा आहे की नाही छान, बघा कशी रेसिपी आपली. मित्रांनो अशा तऱ्हेने आपली पनीर भुर्जी तयार आहे. तर तुम्ही बघा, खाऊन बघा, करून बघा, आणि तुम्हाला आवडली तर मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.